श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आजही अर्जंटचे मला 2 ब्लाऊज द्यायचे आहेत. तर इकडे मी अस्तर वगैरे प्रेस करून घेतलेले आहे आणि लगेच कटिंग करायला घेतलं. तर बघू शकता तुम्ही इथं माझे दोघं ब्लाऊज शिवून झालेले आहेत. तर मागे व्ही नेक होता आणि पुढे पण गोलगळा होता, स्लीवलेस होतं आणि हे दुसरं ब्लाऊज आहे. तर याचं कापड खूप सुटसुटीत होतं. तर याला खूप वेळ लागला आणि मागे अशा प्रकारे डिझाईनचा गळा. तर पुढे ही डिझाईन अशी घेतलेली आहे मी. गोलगळा होता आणि प्रिन्सेस कट. तर खूप छान झालेलं होतं आणि फिटिंग पण खूप छान आली होती. तर त्याच्यानंतर मग दुपारी मी हे ब्लाऊज कटिंग करायला घेतले. तर सध्या ही साडी जी आहे ती खूप ट्रेंडिंगला आहे आणि याच्यातले ब्लाऊज पीस डिझाईन जे आहेत ते वेगवेगळे येत आहेत. तर कोणाला फक्त बाईला डिझाईन किंवा मागे पाठीमागे डिझाईन असे येत आहे. तर याचे छोटे मागे गळा जो आहे तो एकदम छोटा राहतो, तर त्याला ॲडजस्ट करायला खूप वेळ लागतो आणि याच्यावर काच आहेत म्हणजे मिरर वर्क केलेलं आहे. तर इथं मी ॲडजस्ट करून घेतलं आणि लगेचच कटिंग करायला घेतलं, कारण की मला उद्या लगेच हे ब्लाऊज द्यायचे आहेत. तर हे 3 ब्लाऊज होते एकाच कस्टमरचे. तर त्याच्यातलं एक मी आता कट करून घेते आणि याच्यातलंच अजून एक ब्लाऊज आलेलं आहे जे की दुसऱ्या कस्टमरचं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच. तर इथे हे 2 ब्लाऊज माझे कटिंग झालेले आहेत जे की एकाच मापाचे आहेत, एकाच कस्टमरचे. आणि हे तिसरं त्यांच्या सुनेचं ब्लाऊज होतं. ते पण इथं अशा प्रकारे डिझाईनचे मागे, तर ते पण ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.